बर्थडे सरप्राईजची तयारी चालू आहे आमची टेरेसवर. गँगस्टर डायरेक्ट टाकून डायरेक्ट सोडा ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. येले हे घे. हॅपी बर्थडे. आता बया केक कोणी बनवलाय? असं मग आम्ही इन्स्टंट माणसं आहे. शॉर्टकट. नंबर लावताय लाज वाटते का? माझं वय कमी करताय तुम्ही, माझं वय दाखवताय जगाला. आपण दाखवायचं असतं वय, आपण थोडी हे करायचंय. हा मग बायको ऐश्वर्या कुठे भेटलं होतं तुम्हाला केक? कॅन्डल पेटलं त्याला हेच टाकलं नाही रे. आणि त्याच्यावरतीच केक बी ठेव, म्हणजे उजेड पडत आणि मग लाईटची गरज नाही. समजलं का? काढायला हा उद्या ना, काय गरज आहे का? काय म्हणतेस? हे काढा साईडला. नाही नाही, ते तसं तात्पुरतं फोटो आम्हाला घेऊ दे की. असे काय थांब इथं. इथं इथं पुढं सर दिसते हा दिसतेस तू, मी दिसवतो तुला. दाखवा मला. काळी दिसते का? मेकअप बी नाही केला. हाय चांगली दिसतीस, छान दिसती छान. केक घेऊ काय? केकचं स्पॉन्सर. हा कर ना. केक द्या. ते मस्त केक हा केक हा केक घेऊन शूट करतात ना. चुप्पत कवडा पाकळ्या टाकलेत. कसं आहे, दोन दोन केक घेऊन पोरगे आमचे तुमच्या लोकांना भेटलं. बस तिथं कपडा घे की. हे धर, हे टोक किती आळशी हो तुम्ही. त्यातलं फ्लेक्स होणार आहे. म्युझिक देतील. म्युझिक कोण देणार आहे? म्युझिक दाजी देणार आहेत का? म्युझिक द्या. हा म्युझिक द्या. चला फोटोशूट करा. चला चालू झाले बर्थडे गर्लला. आयुष्यातील 30 वर्ष गेले. काय केलं 30 वर्ष? गोट्या खेळल्या वे. हा माणूस लाजतोय. हा माणूस आमचा काय लाजायचा नाही. टक 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 टक. त्याला काटे पाहिजे. काटे टक 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 टक. वाजवू नको ते, त्याचा आवाज लई खाली येतोय. काय माहित कसा काय. 12:30 आणि आमचं चाललंय फोटोशूट. फोटोशूट चाललाय ना. जीवलं का जीवाचा. ते गाणं नाही का? जीवलं का जीवाचा म्हणा की. जीवलं का जीवाचा. ते काय रे गाणं आहे तिथे? जीवलं का जीवाचा. अजून पुढे काहीतरी आहे ना. आमचा मामा आहे. मामा आहे. मामा. आम्ही टेरेसवर बर्थडे पार्टी करतोय. पार्टी नाही करत, फक्त आता बर्थडे करतोय. आमच्या पोरीला एवढी घाई झाली आहे केक कापून खायची, कारण की मावा केक आहे. मावा केक आहे. मावा केक तो क्रीम बी मस्ती ना. तर मी नको वाटलं असतं. अरे मला केक बनवायला येतो आणि हे लोक विकत केक आणतात. तुझा बर्थडेचा केक तुलाच सांगायचा होता का करायला? होय ग. अगं केक कापायच्या आधीच खाती पोरगी. हे बघा कसं या पोरीचं बाबा काम. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऐश्वर्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ऐश्वर्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
आता केक भरवण्याचा म्हणजे चारण्याचा कार्यक्रम चालू आहे आमचा. हे आहेत गुरुदत्त पार्ठे, आंबा जवळ बघा इकडं हे ऐश्वर्या जाधव यांचे मित्र. नॉर्मल घ्या आता. कसं आहे काम, 30 परफेक्ट. नंबर येत नाही ह्या फोटोत. खायला एकच भरपूर होता, मला वाटलं खायला पुरणार नाही. हे आहेत ह्यांचे भाऊराय बंधुराज. थांब पवार असं बघ, आता थांब. चारावे. आम्ही एक बसले ब्लॉगर आहे, एक बसले फोटो काढाय, मी बसली व्हिडिओ काढायला. हा हाय तसंच पॅक करून ठेवा, का उद्या खायला. खाऊ दे की अजून खाऊन सगळ्यांना. टाक ना. पुढच्या वर्षी माणसं आचेला आपल्या बनच. बराडकडला फोन करा की सगळ्यांनी करायचं कळतच नाही तुम्हाला. दर करा म्हणजे कोणी जरा. शिकवायचं काय मी हो सा नाही आम्हाला नाही खेळ तू. करा गुरुता पाहिजे तू. झालं का विचार घे की. इकडं बघ. थांब असा घेऊ दे आता एक. ओके खाताचा नाही व्हिडिओ घेतलाय. घे चाल. काढला स्टोरेज पण फुल झालं. सॉरी बरं सॉरी बस. केकचं पहिलं कुठं तिने शिव्या पण घेतल्या सर काय मानसी गुरुदत्त शिव्या देतोय. अरे घे धर चांगला आहे घे. बारीक आहे मी बारीक येतो. पैसे वाचवते तुमचे दीदीच्या बर्थडेचा केक तुमच्यासाठी पण. हो 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 माझ्या नवऱ्याचे पैसे वाचवते मी. कळतं का तुम्हाला? आम्ही केक खातोय, आमच्या बर्थडे काय करते बघायचा. हे बघा केक पॅक करून देते दुसरा. आमचा दुसरा केक आहे तो पॅक करून ठेवतीये. हे बघा आवळी बायको सकाळ खात. त्याला कॅडबरी दिली का फॉर घेतो जागे केक की व्हिडिओ घे व्हिडिओ बस घे की दोन्ही पण घे यार. व्हिडिओ आहे चालू खेड्याचा बाजार. म्हणतात काकी दाजीचा फोन घेऊन ये. ग्रुप मधल्या एका मेंबरचं लग्न झालंय सध्या, आता 1:15 वाजले, तर त्याला फोन करून आम्ही सगळे आता त्रास देतोय. आणि दुपारी कोणाशी फोन करत होता? कोण वरती गेलता झाडं लावता हे माणसं व्हिडिओ बिडिओ उचल बाबा ए असा फोटो लय भारी येतोय. छुक जागा आहे का मयूर पार्टे झोपला नाही माणसं का? तिकडं बिस्किट करायचं. माणसो सेल्फी असा भारी येतोय. बर्थडे आलो होतो का दोघं? काय असतेस तू? कशाची लाजली? कोण घेऊन आली? आपण ढापूरला आलेस का काय इथल्या कोणाला ओळखत नाहीस? मामीला पण नाही का तुझी मुलगी? होय गं, आमच्या इथली कोणाला ओळखत नाही. असं ओळखला असते सोमवार असतेस का? सोमवार असतेस का? काय का हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू राजमा. केलाय चालू आहे. दाजी आहेत की दाजी सध्या बिझी फोनवर. व्हिडिओ मध्येच घे खायला असते तिथं तोंड फोडा फार्म हाऊसवर म्हणजे हे नेचर केअरटेकर फार्म हाऊस आहे. गुरुदत्त पार्टे यांचं मस्तपैकी असं फार्म हाऊस केलंय त्यांनी छोटंसं. आणि इथे आतमध्ये आहे हिरकणी. आमची नेहमी पार्टी होत असते. आज आम्ही वडाचं पूजन करायला. आज इथे आम्ही वडाचं दीदीसाठी पूजन करायला आलोय. दीदीला 7 जन्मे हाच नवरा हवाय म्हणून हे आमचं छोटस फार्म हाऊस आहे. 7 महिने भाऊ. हे बघा कसं आहे आमचं फार्म हाऊस.
झाडं आहेत आमच्या फार्म हाऊसला. साहजिक नेचर केअरटेकर आहे. झाडं लावणं आणि झाडं जगवणं हे काम आहे. बदनाम केले. तसं खोद वडाचं झाड लावायचं चाललंय. वटपौर्णिमेचा दिवस आहे ना आज, म्हणून वडाचं झाड लावायचं चाललंय. हे आम्ही साड्या कोंबडीची वाट लागली. लावणार आहे. हे तिथं घोडाचं गेले का खोडते? नाही अरे एवढं का मोठं करतेस? नाही तुम्ही बोला ते वडाच्या बाबतीतले जे आपण घराजवळ हे झाड लावतोय, पण ह्याच्या अंधश्रद्धा तुम्हाला माहिती आहे असं बोल. सोन्या माझ्या झाड लावायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ करायचा आहे. हो का? बायो ते सोन्यांनो का असं मग करायला आता काय लागला? बोलायचंय? तुम्हाला फक्त वडाचं झाड लावायचंय आणि बाबा वडाचं झाड निसर्गासाठी खूप आपण दरवर्षी वडाचं हा बरं मी झाड बोलतो आता मी एक बोलतो आगळी वेगळी मी बोलतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि झाडं वडाची नष्ट करून टाकतायत. गव्हर्नमेंट पण रस्त्याच्या कडेची वडाची झाडं तोडतंय. तर आपण हे वडपौर्णिमेला अशी झाडं लावून वडाच्या झाडांची संख्या वाढवली पाहिजे. म्हणजे या वर्षीपासून आपण संकल्प करूया की दरवर्षी वटपौर्णिमेला आपण दरवर्षी एक वडाचं झाड लावायचं आणि त्याला मोठं करायचं आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण अशीच वडाची झाडं तयार करून ठेवायची. कारण आता भविष्यामध्ये वडाची झाडं दिसतील का नाही हा पण खूप मोठा प्रश्न आहे. कारण सगळीकडे मोठ्या प्रमाणात वडांच्या झाडांची कत्तल होत आहे. आणि वडाचं झाड किती महत्वाचं आहे ते माहिती आहे ना? सगळ्यात जास्त ऑक्सिजन येतं, जमिनीमध्ये सगळ्यात जास्त पाणी घेऊन जातं. त्याच्या खालची जी जमीन आहे ती सगळ्यात जास्त सेंद्रिय कर्ब असलेली असते. त्यामुळे वडाची झाडं ही आपल्यासाठी खूप महत्वाची असते. इथून पुढे आपण दरवर्षी वटपौर्णिमा वडाचंच झाड लावून लावायचं. करायचं. इव्हेंट झाला पाहिजे. इव्हेंट पास की एकच काढायचं आहे बाया. काढला तर थोडस परत त्यामध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हे भांड असं पद्धतीने केलं आणि त्यात पाणी ठेवलंय असं गुरुदत्त पार्टे यांनी. आणि खराब पण होऊन गेला, काढला का हे नाही? बघा हा तो माणूस ज्याने हे सगळं असं सुंदर असं फार्म हाऊस केलंय. त्याला ते म्हणतोय लिबलिबच झालंय. एकदा आमच्या ह्या फार्म हाऊसला नक्की विजिट द्या. पक्षीला द्यायचं का? पक्षीची आहे ना तर नेचर केअरटेकर हे आहे नेचर केअरटेकरचा बॅनर. आता पक्षी प्राणी ते यायचे पण का हे नव्हतं इथं काय होतं त्याचं नाव होतं ते पक्ष्याचं हरियाल ना हरियाल होता ना, कुठे गेला हरियाल बिचारे मेला. असतं द्यायला माहिती आहे मिळाली तरी. सुंदर असे बॅनर लावलेत. हे हो खाली व्हिडिओ काल उद्योग झालाय तिला बाहेर सोडली तर काय झालं काल इथं जरा चराय सोडली ते टाक जरा ढिल्लं झालं ते पाणी यायला काय लागलं ग नाही बाहेर आम्ही एक व्हिडिओ करत होतो त्याचा शेवट करायचा आहे. तर बघा शेवट करायचा आहे म्हणून कुठं व्हिडिओ काढतोय बघा. मागं सरायची थोडी असा मानसी हळूहळू सुरू व्हिडिओ काढण्याचं काम मी केलं आहे. दर इथनं खाल्लं आजचे घ्यायचं ह्या असं. दोघांचे व्हिडिओ मी काढलेत. इथनं खाल्लं घ्यायचंय पूर्ण झाड असतं आम्हाला दोघांना घेऊन. इथे आहे आमची हिरकणी. आता त्याच्यावरती काय झाड आपल्याला काय बोलते असं नका घेऊ ते असं message बिचारीचा डोळा डोळा गेलाय बिचारीचा. ऑपरेशन झालंय. एडिट करायला लागेल. पण छान वाटेल ना ते एडिट करायला एकच नुसतं मेसेज म्हणजे तो टाकू. काय करती होय हो आम्ही आहोत निसर्गप्रेमी. सो आम्ही वडाचे व झाडाचं महत्त्व लोकांना कळावं यासाठी आम्ही सध्या आज व्हिडिओ करतोय. आई स्वतः चाललंय ना आम्हाला भिजवतोय स्वतः छत्रीत घेऊन चालल्यात आणि बाकीचे भिजा. निसर्गासाठी काय काय निसर्गासाठी करतो ना. हे बघ आता काढ घेतलं का? घेतलंय की झाडांच्या फांद्या तोडतायत आणि झाडं वडाची नष्ट करून टाकतायत. गव्हर्नमेंट पण रस्त्याच्या कडेची वडाची झाडं तोडते. तर आपण विवर गावाचा सुंदर असा निसर्ग आहे. हे आहे फार्म हाऊस. बघा काय काय चाललंय आमचं. पाऊस आमच्या तिथे वड सकाळीच पुजलाय पण निसर्गासाठी होतील एक छोटे चाललेत केले पण थोडे फार प्रयत्न आमचे. काय
मयूर म्हणतोय वडाला ते पुजलं नाही म्हणलं त्या वडाला पुजलं अजून त्याची वाढ झाली नेलास का नाही त्याच्यावर? नाहीतर आम्ही कुठे घेऊन आता? जातो. हे बघा हे आमचं हो चिंटू मी नेणार होती, कुठे गेला? जनाई देवीचं नवीन मंदिर बांधलेलं आहे गाव. सुंदर असं वड आहे बघा, किती सुंदर अशी वडाची झाड आहे तिथं. वर्षापूर्वीचं आहे आणि वडाच्या झाडाचं महत्त्व काय हे आपल्याला माहीत नाहीये, कारण आत्ता भविष्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं संकट ह्या झाडावरतीच आहे. कारण वटपौर्णिमेला सगळ्यांना हे वडाचं झाड आठवतं, जेव्हा त्या वडाची पूजा करायची असते, आपल्या नवऱ्याला 7 जन्म मागायचं असतं. पण बऱ्यापैकी ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी किंवा बांधकामासाठी याच वडाच्या झाडावर आत्ता खूप मोठं संकट येतं, कारण लोकांना ते अडचण वाटतं आणि मग त्याची कत्तल होते. तर आपल्याला ह्या वडाच्या झाडांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. फक्त एक दिवस वटपौर्णिमेसाठी त्याची पूजा न करता आपल्याला लाईफ टाईम ऑक्सिजन देणाऱ्या आणि हे वडाचं झाड म्हणजे एक कल्पतरू झाड आहे की जे अनेक फायदे आहेत, तर ह्याचं संवर्धन आपल्याला आयुष्यभरासाठी करता आलं पाहिजे, कारण ही खूप मोठी काळाची गरज आहे. कारण मग तुम्हाला माहीत असेल की यावर्षी खूप कडक उन्हाळा होता आणि त्याचबरोबर आत्ता पाऊसही व्यवस्थित येत नाही आहे. तर यासाठी आपली ही निसर्ग देवता खूप महत्त्वाची असते. तर झाडे लावूया, झाडांचे वृक्षांचे संवर्धन करूया. झाडे लावा, झाडे जगवा आणि प्लीज वडाच्या झाडाचं रक्षण करा. बंद केलं. होय. ह्या किती असतील? थोडंसं फक्त घ्या, मी आता हात लावून कुठलं हात लावून इथलं ना वर बघते, वर नाही खाली. हा बोल. माझ्या अंदाजानुसार आता मी ज्या वडाच्या झाडाखाली उभे आहे, हे झाड 150 ते 200 वर्षापूर्वीचं असू शकतंय. म्हणजे एवढं मोठं झाड आहे हे वडाचं. लांब सांग मी तुझा बरोबर. चालतानाच घ्या की असा वाकडा तिकडा. असं बोल. मस्त तर आपण फोटो काढता ये माझे, ये किती तुझ्या मोबाईल मध्ये. करू सुरुवात. ठीक नाही चालतो असा असं इथे. 1 2 3 चाल. लोकांना वाटतं की वडाचं झाड खूप भयानक असतं. आता मी माझ्या दारामध्ये लावलेलं आहे. तर लोक जेव्हा ते पाहण्यासाठी येतात तर बोलतात की हे वडाचं झाड इथे का लावलेलं आहे, की त्याच्यावरती खैज बसतो, मुंजा बसतो, चेस्टिंग बसते. म्हणजे जे खरंच आपल्या फायद्याचं आहे, जे सदा ना कदा ऑक्सिजन देत असतं झाड, त्यालाच आज आपण अंधश्रद्धेपोटी त्याची जी चुकीच्या गोष्टी पसरवून त्यांना आज लोक तोडत आहेत, जिथे उगवतील ते काढून टाकत आहेत. इतकी भयानकता वाढलेली आहे. मग फक्त एवढंच सांग शेवटला की वडाचं झाड महत्वाचं आहे, कारण ऑलरेडी 30 सेकंद झालं. ओके. अहो ते सांगा की काय? एक वडाचं झाड रात्री पण गेलं नाही, जसं की वडाला फेरे मारायला पूजायला वड पूजायला बायका यायच्या आणि लहान पोरं कशी तिथले आंबे पळून न्यायचे, तसं हा माणसाचं अजून लहानपण गेलं नाहीये, अजून पण तिथले आंबे उचलून खातोय. बालपण याद आ गया. बालपण याद आ गया हमारा, की कसं आम्ही असे वडापाशी आंबे ठेवलेले उचलून खायचो. आता पण डिलीट करू ना.